मित्रांनो, तुम्ही तुमचं आयुष्यमान भारत जे कार्ड आहे, तर ते कार्ड तुमच्या मोबाईलमधून कसं पद्धतीने काढू शकतात, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी स्टेपने सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या घराचं सगळ्यांचं आयुष्यमान कार्ड हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून बनवू शकतात, तेही अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून आयुष्यमान ॲप आहे, तर हे आयुष्यमान ॲप ओपन करून घ्यायचं हे ॲप ओपन केल्यानंतर हे ॲप अशा पद्धतीने तुमच्यासमोर दिसेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं खाली बघा ऑलरेडी हॅव अ अकाउंट तर लॉग इन करून घ्यायचं तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं यात लॉग इन या पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ-टी-पी टाकून तुम्ही लॉग इन करून घ्या मित्रांनो. तर बघा मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल. यात तुम्हाला काय करायचं एक नंबरचा आयुष्यमान भारत म्हणजेच PMJAY ही योजना तुम्हाला सिलेक्ट करायची. ही योजना सिलेक्ट केल्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचंय. आपण महाराष्ट्र स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचंय. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं सर्च बाय. आता सर्च बायमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतील. एक तर आधार कार्ड क्रमांक आणि तुमचं रेशन कार्ड क्रमांक. आता ज्याचं तुम्ही बनवताय आयुष्यमान भारत कार्ड, तर त्याचा आधार कार्ड क्रमांक इथं टाकायचा आहे. आधार कार्ड क्रमांक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आधार कार्ड क्रमांक टाका आणि त्यानंतर कॅप्चा टाकून सर्च या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा मित्रांनो, सर्च केल्यानंतर तुमचं जेवढी रेशन कार्ड धारकमध्ये नावं असतील, तर सगळे नावं इथं आलेले आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला ऑप्शन सुद्धा आलेला आहे, की डू ई-के-वाय-सी क्रिएट द आयुष्यमान कार्ड. म्हणजे जी ई-के-वाय-सी तर ती ई-के-वाय-सी करून तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड आता इथून जनरेट करू शकतात. म्हणजे तुम्ही आयुष्य कार्ड बनवून म्हणजे तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यासाठी पात्र आहात किंवा इलिजिबल आहात. तर असा याचा अर्थ होतोय. आता बऱ्याच मित्रांचं इथं शो होईल की यू डू नॉट इलिजिबल टू क्रिएट अ आयुष्यमान भारत कार्ड. तर त्यांना काही काळ थांबावा लागेल. परंतु इथं बघा तुमची जेवढी रेशन कार्डमध्ये नाव असतील तर त्यांचं इथं आलेलं आहे की तुम्ही ई-के-वाय-सी करा आणि तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड हे बनवू शकतात. आता तुमच्या इथं जेवढी परिवाराचे फॅमिलीचे मेंबरचे इथं नावं दिसत असतील तर त्याच्यापैकी ज्याचं तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड आता बनवायचं आहे, तर त्याच्या नावाच्या पुढे बघा डू ई-के-वाय-सी क्रिएट द आयुष्यमान कार्ड या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ई-के-वाय-सी 2 पद्धतीने तुम्ही करू शकतात. एक फेस स्कॅन करून आणि ओ-टी-पी बेस ई-के-वाय-सी तुम्ही करू शकता. तर इथं मी आता ओ-टी-पी बेस ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करतो. तर इथं व्हेरिफाय या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय या पर्यायावर क्लिक केल्यानंतर टर्म्स आणि कंडिशनमध्ये चेक करा. अलाउ या पर्यायावर क्लिक करा आणि आता तुम्हाला ऑटोमॅटिक ओ-टी-पीसाठी जी विंडो आहे तर ती विंडो ओपन होईल. तर इथं एक नंबर तुम्हाला बेनिफिशियरी ओ-टी-पी म्हणजे जो तुमच्या मोबाईल नंबरवर येईल आणि दुसरा आधार ओ-टी-पी हे दोघं ओ-टी-पी इथं टाकून घ्यायचं आहे. बेस के-वाय-सी केल्यानंतर आता तुमचं जे ऑथेंटिकेशन आहे तर ते ऑथेंटिकेशन आपल्याला करावं लागेल. तर इथं बघा तुमचं डिटेल्स वगैरे आलेली की तुमचं नाव आलेलं आहे, त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक, फॅमिली आयडी इथं आलेली, त्यानंतर मेंबर आयडी, त्यानंतर तुमचा ॲड्रेस इथं शो होत असेल. त्यानंतर तुम्हाला आता इथं आधार ओ-टी-पी या पर्यायावर क्लिक करून तर मित्रांनो, खालची ई-के-वाय-सी सुद्धा तुम्हाला कंप्लीट करायची. खालची ई-के-वाय-सी आपण मागची ई-के-वाय-सी जशी केली त्याच पद्धतीने करायचे. आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल नंबरचा ओ-टी-पी टाकून तुम्हाला करून घ्यायचे. त्यानंतर इथं तुम्हाला फोटो तुम्ही इथं कॅप्चर करू शकतात. इथं बघा कॅमेऱ्याचं दिलेलं आहे. तर कॅमेराने तुम्ही तुमचा फोटो इथं कॅप्चर करू शकतात. आता इथं आपण आयुष्यमान भारत कार्डची जी माहिती तर ती भरतोय. त्यामुळे तुम्हाला जो फोटो इथं ॲड करायचा आहे, तर तो ॲड करू शकता. तुम्ही पासपोर्ट साइजचा फोटो इथं फोटो काढून ॲड करू शकता. त्यानंतर स्क्रॉल करून तुम्हाला खाली यायचं आहे आणि डू यू हॅव मोबाईल नंबर? तर मोबाईल नंबर येस. तर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो आधार कार्डसोबत लिंक असेल. त्यानंतर तुमचं फॅमिली हेड्स सोबत रिलेशन काय आहे, तर ते इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही फॅमिली हेडचे डॉटर आहेत, फादर आहेत, सिस्टर आहेत, वाईफ आहेत, जे तर ते इथं सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथं तुमचं इयर ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचा जन्म कोणत्या वर्षाला झालेला आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही शहरामध्ये राहता का गावामध्ये राहता, तर इथं रूरल आणि अर्बन. शहरामध्ये राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करा आणि गावामध्ये राहत असाल तर रूरल सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचं सब डिस्ट्रिक्ट आणि तुमचं गाव सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर वरती सबमिट करण्याच्या पहिले तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या ओ-टी-पी टाकून. त्यानंतर फायनली आपल्याला आता सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
तर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे तर ते आयुष्यमान भारत कार्डसाठी हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. तुमचा रेफरन्स नंबरही जनरेट झालेला आहे. तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट अँड रेकॉर्ड इज सेंड फॉर अप्रूव्हल. म्हणजे आता अप्रूव्हलसाठी गेलेलं आहे. तर तुम्ही तुमचं आयुष्यमान भारतचं कार्डचं 1 किंवा 2 दिवसात स्टेटस चेक करू शकतात. हा रेफरन्स नंबर तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे आयुष्यमान भारत कार्ड आहे तर ते आयुष्यमान भारत कार्ड कुठेही न जाता घरी बसून बनवू शकतात. फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच रिप्लाय करेल. आधार कार्डने लॉग इन केलं तर आता मी ज्याचं जे आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यासाठी ॲप्लिकेशन केलं होतं तर त्याच्यासमोर आता पेंडिंग येते. पहिले काय यायचं तर डू ही के-वाय-सी क्रिएट द आयुष्यमान कार्ड, म्हणजे तुमची के-वाय-सी करा आणि आयुष्यमान कार्ड तुम्ही क्रिएट करून घ्या. तर अशा पद्धतीने तेव्हा येत होतं, परंतु आता पेंडिंग येते म्हणजे अप्रूव्हलसाठी गेलेलं आहे. अप्रूव्ह झालं की तुमचं इथं जे आयुष्यमान भारत कार्ड आहे तर ते जनरेट होईल आणि तुम्ही ते इथून डाउनलोड देखील करू शकता. तर अशा पद्धतीने पुढच्या ज्या आयुष्यमान भारत कार्डच्या अपडेट्स असतील तर त्याच्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा.